बघा त्याच्यातला आपण कन्साइनमेंट हा जो टॉपिक आहे हा आपण आज स्टार्ट करतोय. तर कन्साइनमेंट म्हणजे काय आपल्याला सिंपली बघायचं लक्षात घ्या. आणि सिंपल छोटा टॉपिक आहे. बघा, कन्साइनमेंट अकाउंटिंग, कन्साइनमेंट कशाला म्हणू शकतो? कन्साइनमेंट जनरली इट इज अ बिझनेस अंडर विच सेंडिंग गुड्स फॉर एजंट टू एजंट फॉर सेल इट इज एक्सपेक्टेड. काय अपेक्षित आहे याच्यामध्ये? गुड्स जे आहेत ते गुड्स कुठं सेंड केले जातात? सेलसाठी एजंटकडे सेंड केले जातात. कन्साइनमेंट अ बिझनेस ऑफ सेंडिंग गुड्स टू द एजंट फॉर सेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मुंबईचा एखादा होलसेलर असेल किंवा एखादी कंपनी असेल, त्याला श्रीवर्धनमध्ये येऊन स्वतः श्री महाड इथं डायरेक्टली येऊन स्वतः बिझनेस करणं पॉसिबल नाहीये, लक्षात घ्या. म्हणून तो काय करेल? एजंट अपॉइंट करेल. इथला श्रीवर्धनचा लोकलचा जो कोण एखादी व्यक्ती असेल त्याला एजंट म्हणून अपॉइंट करणार आहे. आणि मग तो काय करेल? तो तिकडून गुड्स जे आहेत ते इथला एक्स हा पर्सन जो आहे श्रीवर्धनचा त्याच्याकडे गुड्स सेंड करेल. एक्स हा पर्सन जो आहे हा लोकलचा आहे, त्याला इथल्या लोकल कंडिशन्स माहित आहेत, इथल्या लोकलच्या प्रायोरिटीज माहित आहेत, इथल्या लोकलच्या चॉईसेस माहित आहेत, इथली लोकलची बाकी सगळी कंडिशन, म्हणजे मग क्रेडिटवरती सेल केला तर किती दिवसात रिकवर होऊ शकतात की रिकवर होणार नाही, त्या सगळ्या गोष्टी इथली लोकलची कंडिशन त्याला माहित असते, लक्षात घ्या. आणि मग हा जो एजंट आहे हा एजंट काय करतो? इथं मिस्टर समजा ए लिमिटेड आहे, ए लिमिटेडचं सेलिंग करण्याचं काम जे आहे तो मिस्टर एक्स इथला श्रीवर्धनचा करणार आहे, लक्षात घ्या. आणि मिस्टर एक्स ला याच्या बदल्यात काय मिळणार है? मिस्टर एक्स को उसके बदले में कमीशन मिलेगा. तो इसे हम कहते हैं कंसाइनमेंट. तो कंसाइनमेंट क्या है? एक बिजनेस है जहां पे प्रिंसिपल जो होता है, प्रिंसिपल यानी जो गुड्स सेंड करता है उसे हम प्रिंसिपल कहते हैं. वो सेंड करता है गुड्स एजेंट को सेल करने के लिए, सिंपली. तो इसमें दो पार्टीज इन्वॉल्व होती हैं. एक है कंसाइनर, उसे हम प्रिंसिपल कहते हैं. एक है कंसाइनर. अ पर्सन हु कंसाइंस द गुड्स इज कॉल्ड एन कंसाइनर. कंसाइनर किसको कहेंगे? जो गुड्स कंसाइन करता है किंवा गुड्स जो सेंड करतो, लक्षात घ्या, जो विक्रीसाठी पाठवतो त्याला आपण कंसाइनर. म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये ए लिमिटेड ही जी कंपनी आहे मुंबईची, ती जे गुड्स पाठवते म्हणजे ए लिमिटेड इथं कंसाइनर झाला. आणि कंसाइनी कोण आहे? मिस्टर एक्स जो श्रीवर्धनचा आहे त्याला आपण कंसाइनी म्हणणार आहोत. कंसाइनी, तो कंसाइनर जिसे हम प्रिंसिपल कहते हैं, प्रिंसिपल कहते हैं. और कंसाइनी कौन है? कंसाइनी इज अ पर्सन टू हुम द गुड्स आर कंसाइंड. जिसे आपने गुड्स भेजे हैं वो है कंसाइनी. जसं आपल्या एक्झाम्पल मध्ये एक्स हा श्रीवर्धनचा कंसाइनी आहे, लक्षात घ्या. दो पार्टीज इसमें इन्वॉल्व है. एक है कंसाइनर आणि दुसरी आहे कंसाइनी. कंसाइनर कोण आहे? जो गुड्स पाठवतो तो. आणि कंसाइनी कोण आहे? ज्याला गुड्स पाठवले जातात तो. कंसाइनर जिसने गुड्स भेजे हैं, कंसाइनी जिसको गुड्स भेजे हैं. A person who consigns the goods and a person whom the goods are consigned. तो देखिए, इसके फ्यूचर्स हम क्या बता सकते हैं कंसाइनमेंट के? दोनों में रिलेशन जो है वो प्रिंसिपल और एजेंट का होता है. प्रिंसिपल कंसाइनर होता है और एजेंट कंसाइनी होता है. द रिलेशनशिप बिटवीन कंसाइनर एंड कंसाइनी इज दैट ऑफ प्रिंसिपल एंड एजंट. दोनों में रिलेशन क्या होगा? एजंट आणि प्रिन्सिपल, लक्षात घ्या, असं दोघांचं रिलेशन असणार आहे. ओनरशिप देखिए, ओनरशिप ऑफ द गुड्स रिमेन्स विथ कंसायनर. गुड्स जे पाठवले जातात सेल्ससाठी एजंटकडे, त्याची ओनरशिप जी आहे ती ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, लक्षात घ्या. ओनरशिप जी आहे ती प्रिन्सिपल कडेच राहते, लक्षात घ्या. ऍक्च्युअल ओनरशिप जी आहे ती ओनरशिप कंसाइनर के पास ही रहती है. ओनरशिप उस गुड्स की यानी प्रिंसिपल के पास होती है. लेकिन गुड्स जो है, गुड्स उसका पोजेशन जो होता है वो कंसाइनी के पास होता है. लक्षात येतं का? बघा, ओनरशिप कंसायनरची आहे, गुड्सचं पोजेशन म्हणजे ताबा ज्याला म्हणतो आपण, ताबा हा कंसायनीकडे असतो. कारण कंसायनीकडे आपण गुड्स पाठवलेत सेल करण्यासाठी. म्हणजे पोजेशन ऑफ गुड्स रिमेन्स विथ कंसायनी अँड ओनरशिप विथ कंसायनर. ओनरशिप जो है वो ओनरशिप
कंसाइनर के पास होती है और पोजीशन जो होता है वो कंसाइनी के पास होता है। जो गुड्स सेल करता है कंसाइनी, गुड्स कौन सेल करेगा? कंसाइनी या एजेंट। तो एजेंट को क्या मिलेगा? कमीशन मिलेगा। द कंसाइनी एग्रीज टू सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ द कंसाइनर ऑन कमीशन बेसिस। कमीशन बेसिस पे गुड्स जो है वो सेल करने में कंसाइनी जो है वो एग्री होता है, जिसे हम एजेंट कहते हैं। जो भी एक्सपेंसेस इससे रिलेटेड रहेंगी, कंसाइनमेंट से रिलेटेड जो भी एक्सपेंसेस रहेंगी, ऑल द एक्सपेंसेस ऑन कंसाइनमेंट पेड बाय द कंसाइनी आर रिकवर्ड फ्रॉम द कंसाइनर। मग तो खर्च कंसाइनीने केलेला असेल किंवा कंसायनरनी केलेला असेल, कंसाइनी आणि कंसायनर दोघांचा खर्च जो आहे तो कंसायनरचाच असतो, लक्षात घ्या। कंसायनीने जरी इथं खर्च केला श्रीवर्धन मध्ये, म्हणजे जसं आपण एक्झाम्पल घेतलं एक्स, तर एक्स काय करेल? जो काय खर्च झालेला आहे तो मिस्टर ए लिमिटेड कडून तो काय करणार आहे? ए लिमिटेड कडून तो रिकवर करणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे जो काय खर्च असेल कंसायनीने केलेला तो सुद्धा कंसायनर कडून तो रिकवर करणार आहे, लक्षात घ्या। जो अनसोल्ड गुड्स होते हैं उसे हम स्टॉक कहते हैं। जो अनसोल्ड गुड्स जो है कंसाइनी के पास, वो जो है वो भी कंसाइनर के गुड्स होते हैं। एनी गुड्स रिमेनिंग अनसोल्ड विद द कंसाइनी बिलोंग्स टू द कंसाइनर। ते कंसाइनरचेच असतात, लक्षात घ्या। देखिए कंसाइनमेंट जो होता है ये सेल नहीं है, इंपॉर्टेंट है। कंसाइनमेंट इज नॉट अ सेल, इट इज सेंडिंग द गुड्स टू कंसाइनी फॉर सेल। सेल के लिए गुड्स सेंड करना उसे हम कंसाइनमेंट कहते हैं। कंसाइनमेंट ये सेल नहीं है, लक्षात घ्या। ज्यावेळेला कंसाइनी सेल करेल त्यावेळेला तुमचा सेल झाला, पण इन दोनों के बीच मतलब कंसाइनर और कंसाइनी के बीच जो ट्रांजैक्शन होता है ये सेल नहीं होता है, लक्षात घ्या। कंसाइनमेंट इज नॉट अ सेल। जो भी प्रॉफिट या लॉस होता है इसमें वो कंसाइनर को बियर करना होता है। एनी प्रॉफिट और लॉस ऑन कंसाइनमेंट्स बिलोंग टू द कंसाइनर। कंसाइनरचा प्रॉफिट जो काही लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल तो कंसाइनरचा असतो, लक्षात घ्या। तो ये फ्यूचर्स हो गए। देखिए दोनों में रिलेशन है प्रिंसिपल एजेंट का। ओनरशिप कंसाइनर के पास होती है, पोजेशन कंसाइनी के पास होता है। कंसाइनी कमीशन बेसिस पे काम करने के लिए रेडी होता है और जो भी सेल करेगा उसके बेसिस पे उसको कमीशन मिलता है। कंसाइनी जो भी एक्सपेंसेस करता है वो कंसाइनर से रिकवर करता है, यानी एजेंट जो भी एक्सपेंसेस करता है वो प्रिंसिपल से रिकवर करेगा। जो गुड्स अनसोल्ड है उसे हम स्टॉक कहते हैं और ये स्टॉक जो है ये कंसाइनर का होता है, प्रिंसिपल का होता है। कंसाइनमेंट इज नॉट अ सेल, कंसाइनमेंट का ट्रांजैक्शन जो होता है सेल का ट्रांजैक्शन नहीं है। जो भी प्रॉफिट या लॉस होगा कंसाइनमेंट में वो बियर किसको करना है? कंसाइनर को करना है। तो ये फीचर्स है। तो देखिए प्रोफार्मा इनवॉइस, प्रोफार्मा इनवॉइस हम किसे कहते हैं? बघा जनरली प्रोफार्मा इनवॉइस जो है कंसाइनमेंट में जो गुड्स के साथ भेजा जाता है उसे हम कंसाइनमेंट सॉरी प्रोफार्मा इनवॉइस कहते हैं। जनरली प्रोफार्मा इनवॉइस विच इज सेंट बाय द कंसाइनर अलोंग विद गुड्स टू कंसाइनी। गुड्स के साथ कंसाइनर जो इनवॉइस भेजता है उसे हम क्या कहेंगे? प्रोफार्मा इनवॉइस कहेंगे। प्रोफार्मा इनवॉइस इज सेंट बाय द कंसाइनर टू द कंसाइनी अलॉंग विथ द गुड्स। गुड्स बरोबर जे काय जो इनवॉइस पाठवला जातो, म्हणजे ए लिमिटेड काय करणार आहे? माल पाठवणार आहे श्रीवर्धनला, पण ह्या मालासोबत जो काही इनवॉइस प्रिपेअर केलेला असेल ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असणार आहे, किती क्वांटिटीज आहेत, वेट किती आहे, त्याचं मेजरमेंट काय आहे, त्याची प्राइस काय आहे, त्याचं पॅकिंग काय आहे, या सगळ्या बाबतीत जी डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते त्याला आपण प्रोफार्मा इनवॉइस म्हणतो, लक्षात घ्या। आणि हा प्रोफार्मा इनवॉइस कोण पाठवतो? कंसायनर कंसायनीला पाठवतो जो माल पाठवला आहे त्याच्यासोबत। आणि याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? किती क्वांटिटीज आहेत, त्याचं वेट काय आहे, त्याचा रेट काय आहे, त्याची प्राइस, रेट किंवा प्राइस असेल किंवा पॅकिंग असेल, या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोफार्मा इनवॉइस मध्ये असते। प्रोफार्मा इनवॉइस जो है जनरली कॉस्ट प्राइस या इनवॉइस प्राइस से प्रिपेयर करते हैं। तो कॉस्ट प्राइस और इनवॉइस प्राइस में डिफरेंस क्या है? देखिए कॉस्ट प्राइस और इनवॉइस प्राइस में ये डिफरेंस है कि कॉस्ट में जब आप प्रॉफिट ऐड करते हैं तो उसे हम इनवॉइस प्राइस कहते हैं। टोटल कॉस्ट जी आहे त्या कॉस्ट मध्ये आपण जर प्रॉफिट ऍड केला तर ती इनवॉइस प्राइस होते। हा दोन्ही पद्धतीने प्रिपेअर केलेला असू शकतो प्रोफार्मा इनवॉइस। एक तर तुम्ही कॉस्ट प्राइस ने प्रिपेअर करू शकता किंवा इनवॉइस प्राइस ने प्रिपेअर करू शकता, लक्षात घ्या।
तर याला आपण जनरली म्हणतो प्रोफार्मा इनवॉइस. तो प्रोफार्मा इनवॉइस जो है जनरली कोटेशन जो होता है म्हणजे इन जनरल बघा हे सगळीकडे लागू पडतं कन्साइनमेंट सोडून. जो प्रोफार्मा इनवॉइस असतो ज्यावेळेला आपण कोटेशन डिमांड करतो त्यावेळेला प्रोफार्मा इनवॉइस दिला जाऊ शकतो, लक्षात घ्या. जनरली प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स जे असतात किंवा जे फ्युचर बायर्स जे असतात किंवा समजा गुड्स जे आहेत सेल ऑन अप्रुव्हल बेसिस असतात. अप्रुव्हल बेसिस वरती सेल असतो. म्हणजे मी एक्झाम्पल दिलं असेल तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 9 मध्ये बघा, आठवतं का? सेल ऑन अप्रुव्हल जो आहे त्या केसमध्ये प्रोफार्मा इनवॉइस असतो. सेल ऑन अप्रूवल किसे कहते हैं हम? जनरली सपोज आपको एक गुड्स परचेस करना है, एक मशीनरी परचेस करनी है, तो मशीनरी एक्चुअल में आप यूज करेंगे 2 दिन 4 दिन और उसके बाद में वो परचेस करना है या नहीं करना है इसका डिसीजन लेंगे. तो अगर आपको मशीनरी अच्छी लगती है, आपके जो एक्सपेक्टेशंस है वो फुलफिल होते हैं तो आप उसको परचेस करेंगे. वैसे रिटर्न में जो सेलर है उसको भेजेंगे कि आई एम परचेसिंग द सेम मशीनरी, तो आपने भेज दिया मैसेज. अगर आपने नहीं मैसेज भेजा, 4 दिन की आपको क्या थी, मोहलत थी मैसेज भेजने के लिए, 4 दिन के बाद भी आपने कुछ मैसेज नहीं भेजा, तो ये भी सेल कंसिडर होता है. तो सेल ऑन अप्रूवल क्या है? आपने गुड्स यूज किए और आपने अप्रूवल दिया कि मैं सेल कर रहा हूँ या सॉरी परचेस कर रहा हूँ या नहीं कर रहा हूँ, तो इसे हम सेल ऑन अप्रूवल बेसिस. तो सेल ऑन अप्रूवल बेसिस जो असतो तिथेही प्रोफार्मा इनवॉइस दिला जातो. पण लक्षात घ्या कन्साइनमेंट मध्ये फक्त आपल्याला बघायचं आहे की प्रोफार्मा इनवॉइस जो आहे तो प्रोफार्मा इनवॉइस म्हणजे काय, जो कंसाइनर जो है कंसाइनर कंसाइनी को भेजता है, गुड्स के साथ भेजता है, जिसमें क्वांटिटीज, उसकी प्राइस, उसका रेट या वेट या उसका मेजरमेंट या पैकिंग, इससे रिलेटेड जो भी इंफॉर्मेशन होती है वो प्रोफार्मा इनवॉइस में होती है. जनरली प्रोफार्मा इनवॉइस प्रिपेयर कैसे किया जाता है? कॉस्ट से भी प्रिपेयर किया जा सकता है किंवा इनवॉइस प्राइस में सुद्धा तो प्रिपेयर केला असू शकतो, लक्षात घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट जो है वो है अकाउंट सेल. जनरली बघा, आता आपण बघितलं प्रोफार्मा इनवॉइस कोण कोणाला पाठवतं, हे कंसाइनर कंसाइनीला पाठवतो, बरोबर ना. कंसाइनर कंसाइनी को भेजता है. कंसाइनर टू कंसाइनी कब भेजता है? कब भेजेगा? अलोंग विथ गुड्स, ये भेजता है. और अकाउंट सेल देखिए, अकाउंट सेल जो है अकाउंट सेल भेजेगा कंसाइनी 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 टू कंसायर. बघा, कंसाइनी ज्यावेळेला कंसायनरला विक्री झाल्यानंतर सेंड करतो, पीरियडिकली ये सेंड होता है. पीरियडिकली आपने गुड्स, मतलब ये कौन सेंड करेगा? अकाउंट सेल जो है कंसाइनी कंसाइनर को सेंड करेगा. और ये जो अकाउंट सेल है इसमें जनरली क्या मेंशन किया होता है, देखिए कितना आपने गुड्स सेल किया है, मतलब कंसाइनी जो है कंसाइनी एजंट जो आहे त्यांनी किती क्वांटिटी सेल केले, किस टाइप के गुड्स सेल किए, उसका रेट क्या है, उसका टोटल वैल्यू कितना हुआ गुड्स का, या टोटल उसकी प्राइस कितनी हुई, और उसमें से वो उसका कमीशन या एक्सपेंसेस कितने हुए, इसका पूरा डिटेल्स जो है ये अकाउंट सेल में मिलेगा. अकाउंट सेल कौन किसको भेजेगा? कंसाइनी कंसाइनर को भेजेगा, यानी एजेंट जो है प्रिंसिपल को भेजेगा. ये पीरियडिकली भेजेगा, कितना सेल हुआ है उस पीरियड का, कितने क्वांटिटीज उसने सेल किए, किस टाइप के क्वांटिटीज सेल किए, टोटल अमाउंट कितनी है, उसने एडवांस अगर दिया है तो उसका डिस्क्रिप्शन रहेगा, उसने जो एक्सपेंसेस किए हैं उसका डिस्क्रिप्शन वहां पे रहेगा, उसका पर्टिकुलर्स वहां पे देगा, उसका कमीशन कितना होगा ये भी वहां पे मेंशन होगा, और टोटल अमाउंट पेएबल कितनी है, ह्याचं सगळं डिटेल्स जे आहे ते अकाउंट सेल मध्ये असणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट देखिए कमीशन ऑन कंसाइनमेंट. कमीशन जो है हमने देखा कि जो एजेंट है, एजेंट को क्या मिलता है? कमीशन मिलता है, या कंसाइनी जो है कंसाइनीला कमिशन मिळतं, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये बघा ऑर्डिनरी कमिशन आहे, ऑर्डिनरी कमिशन किंवा त्याला नॉर्मल कमिशन अलाउड ज्याला म्हणतो आपण, नॉर्मल कमीशन है अलाउड टू द कंसाइनी. इट इज अलाउड ऑन टोटल सेल्स, जो भी आपका टोटल सेल्स है
उसके परसेंटेज में ये दिया जाता है, उससे हम ऑर्डिनरी सेल्स कहेंगे. टोटल सेल्सच्या परसेंटेज मध्ये जे दिलं जातं त्याला ऑर्डिनरी किंवा नॉर्मल कमिशन असंही म्हटलं जातं, लक्षात घ्या. नेक्स्ट है ओव्हरराइडिंग कमीशन. ओवरराइडिंग कमीशन जनरली देखिए ये जो कमीशन है नॉर्मल कमीशन के नॉर्मल कमिशन जो आहे ते सोडून हे एक्स्ट्राचा अलाउ केलं जातं, लक्षात घ्या. नॉर्मल कमीशन प्लस ओवरराइडिंग कमीशन अलाउ किया जाता है. नॉर्मल कमीशन जितना भी है आपका, जितना 10%, 5% जो है वो भी आपको मिलेगा, प्लस ओवरराइडिंग कमीशन अगर आपको है तो ओवरराइडिंग कमीशन पण तुम्हाला मिळणार है, लक्षात घ्या. ओवरराइडिंग कमीशन किस लिए दिया जाता है? देखिए, आपने जो एक्स्ट्रा एफर्ट्स किए हैं सेल इंक्रीज करने के लिए या डिमांड इंक्रीज करने के लिए, उसको ओवरराइडिंग कमीशन मिलेगा. अब कमीशन फॉर एडिशनल एफर्ट्स पुट इन बाय कन्साइनी फॉर क्रिएशन ऑफ डिमांड. डिमांड क्रिएट करण्यासाठी तुम्ही काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले असतील आणि ते प्रूव्ह होत असतील तर तुम्हाला ते ओव्हरराइडिंग कमिशन दिलं जातं. म्हणजे 5% नॉर्मल कमिशन प्लस 2% ओव्हरराइडिंग कमिशन, असं तुम्हाला ते 7% कमिशन मिळू शकतं, लक्षात घ्या. म्हणजे सेल इन्क्रीज करण्यासाठी एफर्ट्स जे घेतले जातात त्याला ओव्हरराइडिंग कमिशन, जे कमिशन दिलं जातं एफर्ट्सना त्याला आपण ओव्हरराइडिंग कमिशन म्हणतो. कमिशन ऑन सरप्लस प्राइस. इनवाइस प्राइस से ज्यादा प्राइस को अगर आप गुड्स सेल करते हैं, मतलब कंसाइनी अगर इनवाइस प्राइस से ज्यादा को सेल करता है तो ये कमिशन दिया जाता है. कमिशन ऑन सरप्लस प्राइस ओव्हर द इनवाइस प्राइस. इनवाइस प्राइस पेक्षा जास्त किमतीला तुम्ही जे गुड्स विकणार आहात त्याच्यावरती हे सरप्लस कमिशन दिलं जातं. जे कमिशन दिलं जातं त्याला आपण सरप्लस कमिशन म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे जास्त प्राइस किमतीला तुम्ही गुड्स विकणार आहात मार्केटमध्ये, मग जो कन्साइनी आहे, जो एजंट आहे, तो जास्तीत जास्त प्राइस घेण्याचं काम करेल जे कोण तुमचे कस्टमर आहेत त्यांच्याकडून, आणि हे करण्यासाठी, हे काम करण्यासाठी आपण त्याला सरप्लस कमिशन देतो, लक्षात घ्या. सरप्लस कमिशन म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर आहे डेल क्रेडर कमिशन. डेल क्रेडर कमिशन जनरली क्रेडिट सेल्स साठी दिलं जातं, which is paid on credit sales and for recovery of debts del creditor commission is payable to the consignee. Consignee bears the loss on account of bad debts. जर समजा डेल क्रेडर कमिशन तुम्हाला दिलेलं असेल तर त्या केसमध्ये जर बॅड डेट्स जर काही क्रिएट झाले तर मग तुम्ही इथं जो लॉस आहे तो कन्सायनीचा किंवा एजंटला बिअर करावा लागतो, लक्षात घ्या. डेल क्रेडर कमिशन जर दिलं नसेल तर जो काय लॉस असेल तो लॉस मात्र कन्सायनरचा असतो, लक्षात घ्या. डेल क्रेडर कमिशन हे क्रेडिट सेल साठी दिलं जातं. जे सिंपली ऑर्डिनरी किंवा नॉर्मल कमिशन जे रेग्युलर सेल वरती तुम्हाला सेलच्या पर्सेंटेज मध्ये मिळतं. ओव्हरराइडिंग कमिशन म्हणजे तुम्ही डिमांड इन्क्रीज करण्यासाठी किंवा क्रिएट करण्यासाठी जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी ओव्हरराइडिंग कमिशन दिलं जातं. इनवाइस प्राइस पेक्षा जास्त प्राइसला तुम्ही गुड्स विकावे म्हणून जे कमिशन दिलं जातं ते सरप्लस कमिशन असतं. आणि जे क्रेडिट सेलच्या रिकव्हरी आणि क्रेडिट सेल करण्यासाठी जे कमिशन दिलं जातं त्याला आपण डेल क्रेडर कमिशन म्हणतो. आणि डेल क्रेडर कमिशन जर अलाउड असेल तर जो काय लॉस होणार आहे तो कन्सायनीचा असतो, लक्षात घ्या, म्हणजे बॅड डेटचा लॉस. त्याच्यानंतर बघा या टॉपिक मध्ये आपल्याला स्टॉक जो है अनसोल्ड स्टॉक उसका वैल्यूएशन करना है आपको, जो भी वैल्यूएशन ऑन कंसाइनमेंट स्टॉक. तो देखिए कॉस्ट प्लस उसका वैल्यूएशन आप कैसे करेंगे? कॉस्ट प्लस प्रोपोर्शनेट अमाउंट ऑफ नॉन रिकरिंग एक्सपेंसेस इनकर्ड. तो नॉन रिकरिंग एक्सपेंसेस और रिकरिंग एक्सपेंसेस में डिफरेंस आपको पता है. रिकरिंग यानी बार बार जो एक्सपेंसेस होते हैं वो आपके रिकरिंग, और नॉन रिकरिंग एक ही बार आपको करना पड़ता है या बार बार नहीं होते हैं, ऐसे रिकरिंग एक्सपेंसेस आपण म्हणतो. मग बघा कॉस्ट जी काय असेल तुमच्या स्टॉकची त्याच्यामध्ये प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस, म्हणजे समजा तुम्ही 100 क्वांटिटीज पाठवले असतील श्रीवर्धनला मुंबईहून, तर 100 मधल्या 100 क्वांटिटीसाठी समजा तुम्ही आपण काय म्हणू की कॅरेज दिलं असेल, कॅरेज दिलं असेल 100 वस्तूंसाठी 100 रुपये तुम्ही कॅरेज दिलं, पण विकल्या फक्त 50 आणि स्टॉक मध्ये किती आहेत 50, म्हणजे कॅरेज तुमचं कसं झालं 50 वस्तूंचं प्रपोर्शनेट, म्हणजे काय फक्त 50 क्वांटिटीच तुम्हाला कॅरेज घ्यायचं आहे, म्हणजे 50 रुपये कॉस्ट झाले आणि 50 रुपये तुमचं कॅरेज झालं, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो प्रपोर्शनेट. ओके. द एक्सपेन्सेस इन्क्रीज द कॉस्ट ऑफ गुड्स आर कॉल्ड नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या, जे कॉस्ट ऑफ गुड्स इन्क्रीज करतात त्याला आपण नॉन रिकरिंग म्हणतो. मग बघा कोणत्या एक्सपेन्सेस व्हॅल्युएशन साठी कन्सिडर करतात.
कन्सायनरच्या कोणकोणत्या एक्सपेन्सेस आपण ऍड करतो कॉस्ट मध्ये? कैरेज है, फ्रेट है, इंश्योरेंस है, कॉस्ट ऑफ पैकिंग, ये कंसाइनर के एक्सपेंसेस है। वही कंसाइन के एक्सपेंसेस देखिए, कैरेज फ्रेट फ्रॉम रेलवे टू गोडाउन इंपॉर्टेंट है, कैरेज और रेलवे फ्रेट फ्रॉम रेल्वे टू गोडाउन, कॅरेज और फ्रेट फ्रॉम रेल्वे टू गोडाउन, गोडाउन पर्यंत माल आणण्यासाठीचा खर्च घ्यायचा, लक्षात घ्या। कस्टम ड्यूटी अगर कुछ पेड किया है, क्लियरिंग चार्जेस अगर कुछ है, डॉक चार्जेस एंड एक्सपेन्सेस टू अनलोड द गुड्स ऍट गोडाउन, हे जर काही कन्साइनीनं केलेलं असेल तर हे सुद्धा आपण स्टॉकच्या प्राइस मध्ये ऍड करणार आहोत, लक्षात घ्या। तर त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत। तर ह्या काही कन्सेप्ट आपण बघितल्या। कन्सेप्ट मध्ये बघा, आपण काय बघितलं, प्रोफार्मा इनवॉइस जो कन्सायनर कन्सायनीला सेंड करतो, गुड्स ज्या वेळेला सेंड केले जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की कोणत्या किती क्वांटिटी तुम्ही पाठवलेल्या आहे, त्याची प्राइस काय आहे, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मेन्शन केलेल्या असतात प्रोफार्मा इनवॉइस मध्ये। आणि हे कॉस्ट प्राइसनी केलेलं असेल किंवा इनवॉइस प्राइसनी प्रिपेअर केलेलं असू शकतं। अकाउंट सेल जे आहे ते कन्सायनी पिरियडिकली सेंड करतो कन्सायनरला, लक्षात घ्या किती सेल झालेला आहे, किती क्वांटिटी, कोणते गुड्स तुम्ही सेल केलेले आहेत, त्याची प्राइस काय होते, टोटल अमाऊंट किती झाली त्याची, त्याच्यातून जो कन्सायनीचा किंवा एजंटचा जो काय खर्च आहे तो खर्च, त्याचं कमिशन त्याने ऍडव्हान्स दिला असेल तर तो, त्यांनी काही खर्च केला असेल तर ते मायनस करून जी अमाऊंट नेट पेएबल आहे ती अकाउंट सेल मध्ये दाखवली जाते आणि ही कन्सायनरला सेंड केली जाते। कमिशन बघितलं आपण, ऑर्डिनरी कमिशन आहे, ओव्हर रायडिंग कमिशन आहे, सरप्लस कमिशन आहे आणि डेल क्रेडिट कमिशन, 4 प्रकार आहेत। आणि स्टॉकचं व्हॅल्युएशन, एवढ्या कन्सेप्ट आहेत। स्टॉकचं व्हॅल्युएशन करत असताना काही एक्सपेन्सेस आपल्याला कन्सिडर करावे लागतात। कन्सायनरच्या कॅरेज आहे, फ्रेट आहे, इन्शुरन्स आहे आणि पॅकिंग आहे। कन्सायनीच्या मात्र बघा एक्सपेन्सेस कोणत्या घेऊ शकतो आपण, कॅरेज और फ्रेट फ्रॉम रेल्वे टू गोडाऊन, लक्षात घ्या फक्त गोडाऊन मध्ये माल पोहोचेपर्यंतचा सगळा खर्च आपल्याला घ्यायचा आहे। कस्टम ड्यूटी, क्लिअरिंग चार्जेस, डॉक चार्जेस, एक्सपेन्सेस, अनलोड टू द गोडाऊन, गुड्स ऍट गोडाऊन। तर ह्या कन्सेप्ट झाल्या। मग बघा कन्साइनमेंट अकाउंट कसा असेल, प्रोफार्मा ऑफ कन्साइनमेंट अकाउंट। तर हा कन्साइनमेंट अकाउंट आपल्याला बनवायचा आहे आणि हा कन्सायनीज अकाउंट आपल्याला बनवायचा आहे। बघा कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला काय येणार आहे, टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, जे गुड्स कन्साइनमेंट वरती पाठवलेले आहेत ते इथे घ्यायचे आहेत, किती अमाऊंटचे पाठवलेले आहेत, आणि त्याचा जो इफेक्ट आहे गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट तो इथं द्यायचा, लक्षात घ्या। टू बँक बाय कन्सायनर, म्हणजे जो खर्च तुम्ही केलेला आहे कोणी कन्सायनरने, लक्षात घ्या तो आपण इथं घेतला। म्हणजे डेबिटला काय आलं, एक जे गुड्स तुम्ही सेंड केले, किती सेंड केले त्याची प्राइस घेतली, आणि टू बँक म्हणजे कन्सायनरचे एक्सपेन्सेस। परत डेबिटला काय घेतला आपण, टू कन्सायनीज अकाउंट, कन्सायनीज अकाउंट म्हणजे काय, कन्सायनीने काही खर्च केला असेल तर तो, लक्षात घ्या एजंटने जो खर्च केलेला आहे तो। आता बघा त्याच्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी असू शकते, डॉक ड्यूज असू शकतात, ऑक्ट्राय, कॅरेज, इन्शुरन्स, गोडाऊन रेंट, मिसलेनियस एक्सपेन्सेस, हे काही खर्च केले असतील त्याने तर ते घ्यायचे। याचा सेकंड इफेक्ट द्यायचा, लक्षात घ्या याचा सेकंड इफेक्ट इथं द्यायचा आहे, कन्सायनीचा अकाउंट आपण ओपन केलेला आहे। बघा इथं डेबिटला घेतला, त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथं दिला, बाय कन्साइनमेंट ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनी अँड हिज कमिशन, कमिशन त्याचं जे काय असेल ते। त्याच्यानंतर बघा टू कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व, जर गुड्स इनवॉइस प्राइसने सेंड केले असतील तर बघू आपण कसं असतं। इनवॉइस प्राइस म्हणजे मी जसं मग सांगितलं, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू इनवॉइस प्राइस असते तुमची। कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केला की आपला इनवॉइस प्राइस मिळते। मग प्रॉफिट ऍड करून जर तुम्ही काही गुड्स पाठवले असतील तर ते क्लोजिंग स्टॉक मधला प्रॉफिट आपल्याला इथे घ्यायचा। क्लोजिंग स्टॉक मधला हा जो स्टॉक आपण इथे दाखवलेला आहे व्हॅल्युएशन करून, त्याच्यावरचा जो प्रॉफिट असेल तो आपण डेबिट करणार आहोत, आणि प्रॉफिट किंवा लॉस तुमचा जो काय होईल तो डेबिटला येणार आहे। क्रेडिटला बघा बाय गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, एक्सेस व्हॅल्यू म्हणजे जसं मी सांगितलं की इनवॉइस प्राइसने जर गुड्स सेंड केले असतील तर त्याची जी काय अमाऊंट असेल ती क्रेडिटला घ्यायची, लक्षात घ्या। म्हणजे प्रॉफिट पोर्शन तेवढाच, कॉस्ट नाही, फक्त प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट आपण इकडे दाखवणार आहोत। जसं स्टॉकचा दाखवला इथं तसा गुड्स सेंटचा जो प्रॉफिट असेल इनवॉइस प्राइसने जर सेंड केले असतील तर, अदरवाइज सेंट ऑन कन्साइनमेंट जर गुड्स रिटर्न केले असतील कन्सायनीनी तर त्याचा इफेक्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे।
इन्शुरन्स म्हणजे जर समजा काही क्लेम वगैरे केला असेल, गुड्स काही लॉस झाले असतील फायरने, तर ते क्रेडिटला घ्यायचं आहे. आणि त्याचा जो काय लॉस झाला असेल म्हणजे क्लेम केला हा तुम्ही, आणि लॉस जो काय झालेला आहे तो आपण क्रेडिटला घेतो. त्याच्यानंतर जो काही सेल झालेला आहे तो कन्सायनीज अकाउंट इथं घेतो आपण क्रेडिट साईडला, आणि याचा सेकंड इफेक्ट आपण इथं घेतलेला आहे डेबिट साईडला. बघा, या गुड्स सेंड केले याचा इफेक्ट आपण इथं कुठेही दिलेला नाहीये, पण सेलचा इफेक्ट आपण दिलेला आहे. सेल किती झाला तो इथं डेबिटला घेतलेला आहे आणि इथं क्रेडिटला घेतलेला आहे. ओके, हा क्रेडिटला सेल प्रोसेस. हा कन्साइनमेंट स्टॉक जो शिल्लक आहे त्याचा प्रॉफिट जर काय असेल तो इथं घेतला आपण, आणि जर लॉस आला तुमचा तर तो लॉस येणार, लक्षात घ्या. हा कन्सायनीज अकाउंट बघा, सेल घेतलेला आपण डेबिटला, जो काय सेल त्यांनी केलेला आहे याचा इफेक्ट आपण इथं बघितला. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस, त्याचं कमिशन वगैरे सगळं इन्क्लूड करून, तर हे एक्सपेन्सेस आपण इथं घेतलेले आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स जर काही दिला असेल, ड्राफ्टनी दिला असेल, तर तो इथे घ्यायचा आहे, त्याचा इफेक्ट इथे येत नाही, लक्षात घ्या. ऍडव्हान्स जर बिल्स दिला असेल, बिल्स रिसिवेबल, तर तो येणार आहे. ऍडव्हान्सचा कुठे इफेक्ट आपण कन्साइनमेंट अकाउंटला देत नाही, फक्त कन्साइनीच्या क्रेडिटला देतो. आणि बॅलन्स पेमेंट जे काय असेल ते आपल्याला इथं दाखवायचं, लक्षात. म्हणजे सेल मायनस त्याचे एक्सपेन्सेस मायनस ऍडव्हान्स आणि नेट पेएबल अमाऊंट हे अकाउंट सेल मध्ये मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे. तर हा कन्साइनमेंट अकाउंट एक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला याचा प्रॉब्लेम बघू. छोटा टॉपिक आहे, छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला याचे बघायचे आहेत. लक्षात घ्या. काय याच्यामध्ये अडचण आहे का कोणाला, जे आपण डिस्कशन केलं याच्यामध्ये? आवाज येतोय ना माझा? येस सर. हॅलो, काय डिफिकल्टी आहे का? ठीक आहे, जर काही डिफिकल्टी